आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट आपण घेऊयात। राजापुरातील सवतकडा धबधबा फेसाळला। निसर्गरम्य धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर भागातील पर्यटकांची गर्दी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा कहर, वीज कोसळून 30 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू। मराठवाड्यामध्ये हजारो हेक्टर जमीन अद्याप पाण्याखाली। अमरावतीला मुसळधार पावसाने झोडपलं। वादळी वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यावरील झाडं उन्मळून पडल्यानं रस्ते बंद। महानगरपालिकेच्या वतीनं रस्त्यावर पडलेले झाडं हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला। जगबुडी, वशिष्ठी आणि मुचकुंदी नद्या ओसंडून वाहत आहेत, तर 24 तासात 257.25 मिलीमीटर पावसाची नोंद। सोलापूरच्या बार्शीमध्ये मुसळधार पाऊस, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत। पंढरपूरमध्ये भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये 3 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस। भीमा नदीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती, नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बुलढाण्यातील पूर्णा नदी मे महिन्यात दुथडी भरून वाहू लागली। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पूर। बुलढाण्यातील खामगाव तालुक्यामध्ये 70 वर्षीय वृद्ध नाल्यात आलेल्या पुरातून वाहून गेला, अद्याप व्यक्ती सापडला नाही। जालन्याच्या मंठा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे तळणी आणि ओढ्याला पूर, तर पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या तरुणाचा नागरिकांनी वाचवला जीव। नाशिकच्या लासलगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, चक्रीवादळासह पावसामुळे होणाऱ्या मोठ्या प्रमाणात नुकसान। अनेक ठिकाणी झाडांचीही पडझड। साताऱ्यामध्ये सुमारे 6 दिवसानंतर पावसाची उघडीप, शेतकऱ्यांना दिलासा। शेतीच्या भुईमुग आणि ज्वारी पिकांसह आंबा काढणीच्या कामाला वेग, मशागतीच्या कामांनाही वेग। बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस, मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाड कोसळल्यानं वाहतूक ठप्प। महाडमध्ये खरवली बंधाऱ्याच्या पाण्यामुळे रहिवासी भयभीत। पावसामुळे बंधाऱ्यातील पाणी पातळीमध्ये वाढ, गरज नसताना पाणी अडवल्यानं ग्रामस्थ संतप्त। पंढरपूरमधील गिरजण येथील तलाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस, धबधबे ओसंडून वाहू लागले, तर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। दापोलीमधील वणंद इथून पावसाच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला। सायकलवरून परतताना पाण्याचा अंदाज न आल्यानं नदीमध्ये सायकलसह वाहून गेल्याची घडली होती घटना। बीड जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा कपिलधार धबधबा ओसंडून वाहू लागला। धबधब्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। पंढरपूरमध्ये पावसाचा धुमाकूळ, वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। नुकसानग्रस्त शेतीचा तात्काळ पंचनामा करावा, शेतकऱ्यांची मागणी। नागपूरमध्ये अंगावर वीज पडून वृद्धाचा मृत्यू, दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त। कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, गावकऱ्यांकडून मागणी। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन। नवनिर्वाचित सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचं सपत्नीक छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन। विमानतळावर अनेक न्यायमूर्ती आणि मान्यवरांनी केलं त्यांचं स्वागत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार कॉम्रेड लहानू शिवडा अक्कोम यांचं दुःखद निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। रायगड जिल्ह्यामध्ये आपत्तीच्या काळात धावून येणाऱ्या स्वयंसेवकांनी आपदा मित्रांना वेतन दिलं जाणार। मंत्री आदिती तटकरेंचं आश्वासन। अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी आशिष एरेकर आज पदभार स्वीकारणार। आयएएस अधिकारी आशिष एरेकर यांची पहिल्यांदाच जिल्हाधिकारी पदी निवड। राज्यात गृहमंत्रालयाकडून पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, बुलढाण्यातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, तर 5 पोलीस निरीक्षक बुलढाण्यामध्ये रुजू होणार।
पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळेंचं आमरण उपोषण. तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा होणार साजरा. शिवभक्तांनी येण्यासाठी चोर वाटेचा वापर करू नये, पोलीस अधीक्षक अंचल दलालांचं आवाहन. राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार. सीबीएसई शाळा 9 तर एसएससी शाळा 16 जून पासून होणार सुरू. पुण्यात हेलिकॉप्टरची संख्या लक्षात घेता हेलिपोर्ट उभारणार. हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरची जागा निश्चित. सध्या पुण्यामध्ये सुमारे 20 हेलिकॉप्टरच्या नियमित 7 ते 8 फेऱ्या. मंडाळामध्ये HSRP नंबर प्लेट बसवण्याकडे वाहनधारकांचं दुर्लक्ष. आतापर्यंत केवळ 19,218 वाहनधारकांनी बसवली नंबर प्लेट. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य. सोलापूरमध्ये श्री रामलिंग चौडेश्वरी देवीची यात्रा उत्साहात संपन्न. यात्रेला मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. रायगडच्या रोहा एसटी महामंडळाचा ढिसा कारभार. 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत प्रवाशांचे हाल. एसटी महामंडळाचा बेजबाबदारपणा समोर. दोषींवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. वाशीमधील 130 नागरिक हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला रवाना. नागपूर विमानतळावरून यात्रेकरूंचा प्रस्ताव. गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये 7व्या आंबा महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात काही वर्षांपूर्वी नावारूपाला आलेल्या कलेक्टर आणि सीईओ आंबा प्रजातींनी वेधून घेतलं लक्ष. कास पठारावर रात्री उशिरा पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची तपासणी. मद्यप्राशन करत येणाऱ्या पर्यटकांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाला 11 तास 40 मिनिटं उशीर. दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला 6.5 तास उशीर झाल्यानं खोळंबा. तांत्रिक कारणामुळे उड्डाणाला विलंब. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनचा सादरीकरण. दुपारी सह्याद्री अतिथीगृहामध्ये प्लॅनचं सादरीकरण. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार प्रकल्पाचा आढावा. राज्यातील 30 गोशाळांना एकूण 5 कोटींची मदत. गोशाळेतील जनावरांच्या संख्येनुसार 15 ते 25 लाखांच्या दरम्यान अनुदान दिलं जाणार. राज्यस्तरीय निवड समितीची 30 गोशाळांच्या प्रस्तावांना मान्यता. बुलढाण्यामध्ये विकसित कृषी संकल्प अभियानाचं आयोजन. एक राष्ट्र एक शेती एक संघ हा मंत्र देऊन देशातील 723 जिल्ह्यांमधील 65,000 पेक्षा अधिक गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान चालवण्याची घोषणा. 29 मे पासून 12 जून पर्यंत अभियान. परभणीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील इंटरनेट बंद असल्यानं कामकाज ठप्प. वारंवार इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद होत असल्यानं ग्राहक त्रस्त. सांगलीतील शिराळा तालुक्यातील मणदूर परिसरामध्ये गवारेड्याचा मुक्त संचार. चांदोली अभयारण्यातून गवारेड्या नागरी वस्तीमध्ये आल्याची माहिती. नागपूर शहरातील काही भागामध्ये आज वीज पुरवठा बंद राहणार. महावितरणाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी नियोजित वेळेत काही काळासाठी वीज पुरवठा राहणार बंद. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा न दिल्यास आमरण उपोषणाचा माजी उपसभापती जगदीश डोळेंचा इशारा. पेरणीपूर्वी पीक विमा न दिल्यास 9 जून पासून उपोषण करणार. अभिनेता देवदत्त नागे यांनी घेतलं आई तुळजाभवानी देवीचं दर्शन. मंदिर समितीच्या वतीनं देवदत्त नागे यांचा तुळजाभवानीची प्रतिमा देत सत्कार. नागपूरमध्ये सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी गरुड दृष्टी टूलचं तसंच सायबर लॅबचं उद्घाटन. सायबर गुन्ह्यांसह सोशल मीडियावरील अफवांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील. बुलढाण्यामध्ये शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी विशेष मोहीम. कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीनं पोहोचवण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य. शिक्षण हक्क कायदा अर्थातच आरटी अंतर्गत शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करण्यासाठी 4थ्या फेरीची मुदत आज संपणार. मुंबईतील अद्याप 2,094 मुलांचे प्रवेश उर्वरित तर आतापर्यंत 3,959 विद्यार्थ्यांचा प्रवेश. कोल्हापूरच्या मोतीनगरमधील दारूच्या हातभट्ट्या पोलिसांनी केल्या उद्ध्वस्त. राजारामपुरी पोलिसांची मोठी कारवाई. लाखोंचा मुद्देमाल देखील करण्यात आला जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील 22 जिल्हा परिषदेच्या शाळेतील खोल्या मोडकळीला. 29 वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीचा पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शासनाकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी 45 लाखांचा निधी मंजूर, पण शिफारसच गायब. शाळांच्या उदासीनतेचा विद्यार्थ्यांना मोठा फटका. रायगडच्या अलिबागमध्ये वीज खंडित झाल्यानं पर्यटन व्यवसायाला मोठा फटका. ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक. लवकरात लवकर उपाययोजना करू महावितरण कंपनीचं नागरिकांना आश्वासन. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेतीचं मोफत वाटप. एकाही रेतीघाटाचा लिलाव न झाल्यानं मोफत रेती वाटपाचा सरकारचा निर्णय. चंद्रपूरमध्ये शेणखत खरेदी घोटाळा प्रकरणी विरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित. इतर 2 वनपाल आणि 6 वनरक्षकांची बदली. शेणखत खरेदी प्रकरणी 32,68,000 करण्यात आला होता घोटाळा. पुण्यामध्ये बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांच्या विरोधामध्ये स्वराज्य पक्षाचं झोपून आंदोलन. कोळवण ते काशिक पुलाच्या बांधकामासाठी स्वराज्य पक्षाचा 2 वर्ष पाठपुरावा, मात्र अद्यापही पुलाचं काम अपूर्णच. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी लॉंग मार्च. परभणीमध्ये आंदोलन. सरकारनं आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आंदोलकांचा आरोप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी ऍक्शन मोडमध्ये. नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी मंगळवेढा बसस्थानक परिसरामध्ये आंदोलन. पुण्यामध्ये रस्त्यावरील खांबाला धडकून टेम्पोचा भीषण अपघात. अपघातामध्ये टेम्पो चालक जखमी. पुणे सोलापूर महामार्गावर आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सांगलीमध्ये हॉटेलमध्येच गुंडांची दहशत. हॉटेलमधील वेटर आणि कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा दाखवला धाक. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील पवनचक्की कंपनीच्या साईटवर सुरक्षा रक्षकांकडून गोळीबार. एका तरुणाचा मृत्यू. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मृत तरुणाच्या कुटुंबियांची मागणी. अलीगडच्या बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये रसायनाची संशयास्पद वाहतूक करणारा टँकर पोलिसांच्या ताब्यात. टँकरसह केमिकल माफियांच्या विरोधात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. चोरट्यांकडनं 26 दुचाकीसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. नांदेडमध्ये एटीएम मशीनची चोरी. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. चोरट्यांचा शोध सुरू. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये शेतात लावलेला सोलर प्रकल्प फोडून 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास. घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण. चोरट्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. जालन्याच्या इंदिरानगर भागामध्ये घरफोडी. 2,89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास. चोरट्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या दरडा एजन्सीमध्ये चोरी. 17 मिनिटांमध्ये 3.50 लाखांचे तेलाचे डबे लंपास. चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरू. मुंबईमध्ये अंमली पदार्थ उत्पादन करणारी टोळी जेरबंद. 24,42,80,00,000 एवढ्या किमतीचा एमडी ड्रगचा साठा आणि कच्चा माल देखील जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची छापा टाकत कारवाई. अलिबागच्या रेवदंडातून 1.5 लाखांचा गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये पती पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल. वाशिमच्या मानोरा शहरातील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये जनावरांच्या औषधांवर डल्ला. पशुधन पर्यवेक्षक निलंबित. पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थी प्रशांत लक्ष्मण गावत यांचा ट्रेनिंग सुरू असताना चक्कर येऊन मृत्यू. रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.